तर आज होता मोहिमेचा 4था दिवस आणि जे सुरुवातीला तुम्ही बघितला ते आपले धारकरी सगळे सूर्यनमस्कार घालत होते सकाळ सकाळी आणि त्यात सरळ बघितला तर तुम्हाला तिथं गुरुजी पण दिसतील. गुरुजींचं एवढं वय असताना तिने अजून पण व्यायाम तेन करतात. तर आता लवकरच आज ध्वज बाहेर पडणार होता. आज ध्वज बाहेर पडायला जरासा वेळ झालेला कारण आज शिवप्रभू दौड होती. कालच्या प्रवासामुळे मी काय दौड बघायला उठलो नाही. खरं आमचे 2 कार्यकर्ते गेल्यात दौडमध्ये भाग घ्यायला, ते तुम्हाला व्हिडिओत पुढे दिसलच. आणि आजचा प्रवास ह्या वर्षीच्या मोहिमेमधला आमचा शेवटचा प्रवास असणार आहे कारण आज संध्याकाळी आम्ही रायगडच्या पायथ्याशी असणार आहे. चला तर मग बघूया आजचा प्रवास. शिवरायांची आठवावे, जीवित कुर्वत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्तिरूपे निश्चयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू, अखंड सतीचा निर्धारू, श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. इकडे देहमंत्र आणि प्रेरणा मंत्र म्हणून पूर्ण झाला आणि आमची मावळ सगळी आत्ता आवरून बसल्यात आणि पुढचा प्रवास चालू व्हायच्या आधी पोटाला काहीतरी खाऊन गेल्यात. गावाचं नाव काय? आयरे खोंड. आयरे कोड कोड म्हणते. तुम्ही बघत असाल की सगळी कार्यकर्ते खाली खायल्यात आणि मी का बघत बसलोय कारण विषय झालेला असा की उन्हामुळे माझ्या तोंडात पूर्ण उष्णता झालेली आणि काय पण खाल्ल्यावर म्हणजे गोड खाल्ल्यावर पण तोंडात एवढं चरचर आलतं. त्यामुळे काल रात्रीपासून मी खाण्याकडे जरा लक्षच दिलं नव्हतं. नुसता पाण्यावरच होतो काल रात्रीपासून. बेळगाव आता थोड्याच वेळात दौड पूर्ण झालेली. आम्हाला वाटलेलं दौडमध्ये ज्या नंबर आलाय तो गुरुजींच्या पायापडा आला वाटतं म्हणून तिथं बघायला गेलेलो. खरं तसं काय नव्हतं. तो बहुतेक आर्मीमध्ये भरती झालेला म्हणून त्याला भेटायला आणलेला गुरुजीसनी. इकडे आमची 2 कार्यकर्ते पण आलीत दौड पूर्ण करून आणि भावाने दौड निम्म्यात सोडली नाही, कलर घेऊनच आल्यात. तिसरा कलर कोण दिसते काय? कलर दिसते काय? कलर काम 9-8 वाजता डोळे उघडून जाळ केला की पुढच्या वर्षी बरं ऐकाय पाहिजे आम्हाला पण वाटलं गावाला काय तुम्ही नियोजन मोठं नाही चला ये म्हणलेलं की बरोबर आहे. काढ्या की भावा स्वराज्य मर्दाने आकडा चालू आला इथं. काय तर चांगलं वागा आता. काठी दुसरी घ्या चला. बघा नाही तर काय अर्ध
होय जाता जायचं तिकडे जायचं नव्हती कुठवर. दौड झाल्यानंतर गुरुजी पण बोलत होतं स्वतः. मग जरा पुढे गेलो आणि गुरुजींचं भाषण ऐकायला थांबलो. भाषण दिन झाल्यानंतर ध्वज बाहेर पडणार होता. मग लगेच सगळा बोजा गुंडाळला आणि मोहिमेच्या मार्गाकडे गेलो. जाता जाता आम्हाला बाकीच्या कार्यकर्त्यांच्याकडे पण जायचं होतं. कार्यकर्ते रात्री तिकडेच कुठं झोपलेली. हो हो हे ध्वज इकडे आलाय. चला 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 चला. ध्वज बाहेर पडायच्या आधी आमच्या कार्यकर्त्यांच्याकडे गेलेलो. खरं कार्यकर्ते काय म्हटले तर आम्ही नंतर येणार. आम्ही तिघं चौघच ध्वजासंकटच बाहेर पडलो. तवरे आमचं दुसरं धारकरी मालेमुडशी गावाचं धारकरी गाठ पडलं. कार्यकर्ते मोहीम सुरू झाल्यापासून आता गाठ पडल्यात 4 दिवसानंतर. भेटल्यावर लगेच गायब व्हायच्या आधी व्हिडिओ केला भावांच्या संकट. अनेक विषय सांगायचा राहिला. आज मोहिमेचा 4था दिवस होता आणि आज असतोय भंडारा. भंडारा म्हणजे शिवप्रतिष्ठानतर्फे ठेवलेला महाप्रसाद असतोय. 4 दिवस व्यवस्थित जेवण न मिळालेले धारकरी सगळी प्रसादावर तुटून पडतात एकदम. कसाय टॉपचा विषय. बुंदी सकट यावेळी मिळालं बाबा. स्वीट मिळालेला आहे यावेळी रितेश. आपण सांगितलेलो सुरुवातीला असतंय. बडी खुशी की बात. बघा 4 दिवसानंतर जेवण मिळालं तर एक नंबरच काम झालेलं. खरं ते खायचं कसं मला प्रश्न पडलेला. कारण एक तर उष्णता झालती तोंडात आणि वरनं ऊन पण एवढं लागालतं आणि भात पण गरमच होता. तरी पण भात कसा तर खाल्ला आणि जेवून एकाकडे जर शांत बसलो आणि पुढच्या प्रवासाला निघायचं म्हटलं. तेवढ्यात जिथं बसलेलो तिथनं डायरेक्ट रायगड दिसत होता. रायगड दिसायला म्हटल्यानंतर कार्यकर्ते काय थांबायचं नाव घेणार. जास्त वेळ न घालवता पुढच्या प्रवासाला लागलो. मस्तपैकी भंडारा झालेला आहे. आम्ही निघालो आहे पुढच्या वाटेवर. समोर रायगडवर पण मी झूम मारलेलं समोर. चला
भंडारा खाल्यानंतर पुढे डांबरी रस्ता लागलेला. आम्हाला वाटलेला आता निवांत जाती वाटतं रायगड पर्यंत. खरं तो डांबरी रस्ता सरळ नसून पूर्ण असा टेक होता वरपर्यंत आणि तो भर उन्हात टेक चढून कार्यकर्ते घायला आलेले. कमीत कमी दुपारच्या उन्हात 2 तास चालतो. खरं तो टेक काय सपना. त्या दिनी खाल्ल्याला ढीगभर भात. एकदा कार्यकर्ते खाली बसलेत की उठायला तयारच होत नव्हते. पण काय का असं ना शेवटला तो टेक पारच केला आम्ही. ग्रामपंचायत खर्डी नगर भुवन आपले सहर्ष स्वागत करीत आहे. सुंदर गाव पुरस्कार आदर्श सरपंच आदर्श गाव निर्मल गाव आला पुरस्कार लय मिळाले. त्यांचं त्यांनी दिलात का एकमेकाला. त्यांचं त्यांनी दिल्यास ना एकमेकाला. काय आजूबाजूला गावच नाही तू कुठली लय आपल्या एका वार्डात गावात एक गल्ली म्हणजे यांचं एक गाव. आता किती किलोमीटर चाललोय आपण. होय भंडाऱ्यापासून किती किलोमीटर चाललोय. 10 किलोमीटर. भंडाऱ्यापासून 10 किलोमीटर कंटिन्यू टेक चढून आपण आलेलो आता रायगडच्या पायथ्याशी. अजून हे किती किलोमीटर असणार गड पुढं. 10 हो एवढा 10 नाही हो 6 असणार. समोर 6 किलोमीटर झालं की आपली मोहीम फत्ती होणार आहे आता सध्या. मला कोणी नाही आहे. आम्ही घरात राहतो पाणी नाही. तुम्ही स्वतः पाणी आणण्यासाठी एवढा मोठा टेक चढल्यानंतर एक गाव लागलेलं ते म्हणजे खर्डी गाव. आमचे कार्यकर्ते म्हणले दुपार जरा ऊन खाली होते मग इथनच आव्याव. तिथं निवांत झोपा काढून मग 2-3 तासानं बाहेर पडलो. हे लयात आलो आपण. रांडया तू अमदाय चल कळवाला ओढ्या इथनच गेलो की आत. पाणी तिकडे पुढं आहे बघा. मी नाही जावत खाली खाली आम्ही टॉपचा हत्यार थांबले ना व रेपे. टॉपचा हत्यार रेपे नव्ह देऊ कोण आहे. नाही नाही आहेत ना व टॉपचा हत्यार आहे निवांत. भात खाला भात मावशीन भात दिला. टॉपचा हत्यार कसं बसले कसा आहे. चला एवढा घे. हे आता लावलेलं 2.5 तास बसलो इथं. 2.5 तास बसले. 2.5 तास गेलो असतो वस्तीवर आणि म्हणलो ऊन जाऊ दे निवांत. गंडवे क्या किया छोड़ दिया छोड़. हाँ खाना पकाने का बोला. हाँ डब्बा में कुछ नहीं लाया बच्चा. इधर हम सब कुछ तैयार करके लाया. आ जाओ हमारे साथ चलो. नहीं नहीं तुम्हारा गट वेगळा है. आप हाँ तुम भी वेगळा हो. तुम इधर से अलग हो गया. गट में नहीं जाना. क्यों गया फिर गर्दी में. आता रायगड फक्त 4 ते 5 किलोमीटर राहिलेला आणि आमची सगळी कार्यकर्ते पण मागं पुढंच होती जवळजवळ. तोपर्यंत इथे एक विषय झालेला. ॲम्ब्युलन्स थांबवायची होती. इथं काय झालं बघा.
हे विचार पहिला. तर इथं झालेलं असं निलेश भावांच्या ओळखीची मावळ गाड पडलेली आणि त्यांच्यातल्या एकाला चक्कर मारायला म्हणून ॲम्ब्युलन्स मध्ये बसवायचा होता. खरं त्या ड्रायव्हरनं काय त्याला ॲम्ब्युलन्स मध्ये बसवलं नाही म्हणून भावानं त्या संग भांडणच काढली. टॉपचा विषय बंडा, टॉपचा विषय बंडा. अरे आता ते ॲम्ब्युलन्स थांबवलेली 11 वाजता 11:30 वाजता. हो बॉन्ड कुठं आहे? बॉन्ड 11:30 वाजता. संकेत जिंदाबाद. काय काय फाटले चालून चालून फाटले. तीन दिवसानंतर एकत्र आलेले आहेत टॉपचा बंडा. तर सगळी 3 दिवसांनी एकत्र आलेली आणि सगळ्यांनी मिळून इथं रेस्ट घेतलेलं जरा. आणि इथं चर्चा रंगलेली की मुक्कामला कुठं जायचं, कारण ध्वजाचा मुक्काम होता रायगड पासून 2 किलोमीटर मागं आणि निम्मे कार्यकर्ते म्हणत होती रायगड जवळ जाऊन पायथ्याशी मुक्काम करायचा. ह्याच्यावर यांची चर्चा रंगलेली. आता बघा पुढं समारोप वर आहे. हे ते आले ते ॲम्ब्युलन्स वाला आले ते इजंटीची भांडणार ते ॲम्ब्युलन्स वाले त्या पोरग्याला टाकायचं होतं आत. एका पोरग्याला बरं वाटलं सांगू ना मला शाण्या म्हणजे आलो गे आलो गे निलेशदा. ए हाक मार ए निलेशदा. त्याचं लक्ष नाही. मी सांगतो ऐक आता 9 झालं तोडून बोलतो 11 वाजता. मी काय म्हणतो ऐक. मी काय म्हणतोय अरे पण मी काय म्हणते माझा बोलू का? हो ना पाटेच आता जाऊया पाटे चढाचा मुक्काम करा तिथं. गाडी नाही आली तर ठीक आहे चालतंय. गाडी आली नाही काय इस्त्री सांगली विचारा की मध्ये झाला खाली घर बी असलं तर बघूया. बॅगा बिगा ठेवायचं घर बघूया. गाडी आपली बाहेरच थांबणार आहे. हे समारोप जायचं मी बोलू काय जल्लोषा उद्या. आपली लांबच आहे तू कुठेतरी बॅगा ठेवा सगळं घरी घेऊया. सकाळी बरोबर 6 वाजता हे साना बाबा 4ला 4 वाजता 4 वाजता वर 4 वाजता जायचं. 4 वाजता चढा घ्या. मग तुमच्या नंतर वाट लागल नंतर बघून घ्या. त्याला 4 वाजता चढायचं चढून घ्या. त्याला 6 वाजता चढायचं 6 वाजता चढा. कारण पहाटेच्या रात्रीच्या वेळा एवढ्या गर्दीत पोरं कुठं काय करणार बरोबर आहे. 6 वाजता चढायचं 4 वाजता चढणार 2 वाजता चढ जर आला सोडू शकत. अहो सगळ्यांनी एकदम आल्याशिवाय गाडी पण जाणार नाही की असं कसं म्हणाला. संगडच जायला पाहिजे. ए काम करायला ज्याला 4 वाजता जायचं आहे त्याला 4 वाजता बिंदास जावा. त्याला 6 उजेडच्या बरोबर जायचं आहे. त्याला बरोबर 6:30 अरे अरे त्यांना याय मिळत ना आपल्याला. पुढं अंदाज डोक्यावर अंदाज असतो. 4 वाजता म्हणाला तुम्ही 4 वाजता एवढं 6 वाजता टायमिंग धरशील तेव्हा तो 8 वाजता हलती जाईल. शक्य नाही. 6ला उद्या मी पोरं उठवतो पैसे ह्याच्यावर देणार सांग. अरे त्यांना लय गर्दी असते सोडत नाहीत मरता. दुपारीच खाली ना समारोप. मग लवकर आलो तर काय
आम्ही लवकरात लवकर समर्पण झाला. हा असं करायचो. तुम्ही येत नाही चॅलेंज आहे. आपण पाठवून अण्णा चालले. माणसाला का नाही 4 वाजता हो त्या पब्लिक मध्ये काय असं काय करायचं. पब्लिक थोडा जागा काढून मागणं बघता करते. काही ठरवाय नको. पैसे पहिला पैसे आणि आर्मीत भरती व्हायचं चालायचं. गावगडना पुढे आला. गावगडना पुढे आला लेटरला पळाला गेलो. अजून बघ पचा लांब आहे. बसला जा तिथं. चला रे. ए गाडी गेली की रे पुढं. शेवटी 1 तासाभरानंतर सगळ्यांचं एकमत झालं आणि सगळ्यांनी ठरवलं रायगडच्या पायथ्याची वस्तीला जायचं. हे जाती की कागद नाही म्हणाली त्याला. कागद हे दिलाय की कागद दिलाय की नाव करा नाही म्हणते. नाव कधी देणार नाही म्हणते. मला पैसे द्या मी आता कुठं काढ. गावातलं पाणी एक. गावातलं पाणी आहे. चिल्ला चिल्ला के स्कीम मत बता. मला काय देणार. अरे बसलंस का. सकाळी पळाय गेला माहिती आहे का नाही. आलता की पळून. परश्या ए परश्या शिऱ्या पुढं हे घालायचं. ए टॉपचा पंडा उठ. मोहीमला येणार काय. 100% सगळी पैसे यायला. करवंद जायचं. अजून कार्यकर्ते लय खाले. आणि बकलच काय आणि बकलच हे जायक चला थांबले का रस्ता आला नव हे रस्ता आलाय बघ डांबरे आलाय
काबिलीची शेव खाते का नुसतं काय करलाय बडी खुशी की बात करला मी इथं पी पी अरे पिऊन बघ हे प्रमुख बदलला प्रमुख बदलला मी एक ग्लास पिला की मी पण बदलली पार्टी एक ग्लास कुठलं एवढे जरी पिला तर पार्टी पहिला हे पी पी बस बस हा बस ती काय माल देत ना पहिला आपल्या माणसाने द्या रे सागरच्या नंतर ही बेकार जोड मला देत ना वाटतं हे व्हिडिओ डिलीट करणार नाही दिला तर राहते काय ठेवा नाही ठेवा ही लवड्या कोकम घेतो जरा कोकम घेतो काय तुमचं इमेज करा गावाला गाव एवढे सज्जन नाही गाड्या मी आहे की मी आहे बाटली माग लागलं बाटली जाऊ बडी खुशी की बात शेवटी संध्याकाळच्या टायमिंगला रायगडच्या पायथ्याशी पोहोचलो आणि तिथं आपल्या कार्यकर्त्यांनी झोपासाठी जागा पण धरलेली. टॉपचा विषय क्या गे बंडा एक और एक फ्री वाघानं पूर्ण केलं मोहीम पत्ते शेगावामध्ये काय गेम करणार होतं पाण्या म्हणजे पुढं पाण्या बाटल्या वाढलेले पण पाण्या माहित कुठं आहे त्याच्या विषय हा पाण्या वय की त्या टँकरवर काय म्हणला माहिती काय इथलं पाणी सुटलं की 8-10 किलोमीटर पाणी नाही हे काय करलायसा 4-5 जण आता हे टाकू रे रांडेच्या मग आज ते इथनं पुढं हे काय चालला रे सेवा काय करून आल्यात
झेंडा आणलाय रायगड हा इकडे काय चालू आहे जरा काय रिॲक्शन तुझ्या ना टाइम वाढाली इकडे कडव्या बस इकडे 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 हे सिरियस थोडे इकडे इकडे बर बर दम मरण आहे बाबा बस कुस्ती खेळायचं सिरियस कुस्ती खेळाय हाय ना बस तर अशा तऱ्हेने आजचा प्रवास आमचा संपला आणि मोहीम पण संपल्यातच जमा होती. उद्या फक्त रायगड चढायचा होता कारण रायगडच्या वरती समारोप होता. समारोपाला भरपूर गर्दी होणार होती कारण 3.5 लाखापेक्षा जास्त पब्लिक होतं. मग सकाळी लवकर गड चढून आम्ही दर्शन घेऊन येणार होतो. पुढच्या भागात आपण जवळून रायगडचं दर्शन घेणार आहे. आजच्या पुरते एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.